शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल लांबला. पुढच्या आठवड्यामध्ये गेली सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी. पक्षांतर बंदी कायदा आणखी कठोर होणार. सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दिले स्पष्ट संकेत. निवडणूक आयोग आणि सभापतींनी काढलेले निष्कर्ष वेगवेगळे. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर सर्वोच्च न्यायालयाचं उत्तर. मनोज जरांगे एकनाथ शिंदे यांच्यावर भडकले. शिंदेंची मराठ्यांबाबत भूमिका दुटप्पी असल्याचा लावला आरोप. निवडून आलेल्या अनेक मराठ्यांचे कुणबी जात दाखले अवैध. जात प्रमाणपत्र पडताळणीचा ठपका जरांगेंनी ठेवला फडणवीसांवर. जरांगेंना फडणवीसांनी झटकलं. जात पडताळणीच्या कामात हस्तक्षेपाचा आरोप नाकारला. जेनझी आंदोलन करतात ते देशविरोधी नाहीत. मी डोळे झाकून जेनझींवर विश्वास ठेवीन. सरसंघचालकांचं जेनझीजबद्दल वक्तव्य. नवी पिढी अधिक प्रामाणिक आहे. मोहन भागवत यांची प्रतिक्रिया. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डॉक्टरांचा संप मागे घेतल्यानं सर्वसामान्य रुग्णांना दिलासा. मुलुंडमधील डीपी रस्ता ओबेरॉय विकासकानं चोरला. भाजप आमदार मिहीर कोटेचा यांचा आरोप. पोलिसात तक्रार दाखल. मुजोर नगरसेवक रमेश म्हात्रे याला न्यायालयाकडून जामीन मिळण्याची शक्यता. कायद्याच्या वर्तुळामध्ये चर्चेला उधाण. राष्ट्रवादीनं निवडणूक रणनीतिकार बदलला. पार्थ पवार यांच्या आग्रहामुळे प्रशांत किशोर बनले रणनीतिकार. अभिजित दिप्के आणि सीजेपीकडून नव्या मोहिमेची घोषणा. सप्टेंबरपासून क्या बोलती पब्लिक मोहीम. अंबादास दानवेंनी घेतली फडणवीसांची भेट. विकास कामांसाठी भेटल्याचा दानवेंचा दावा. मात्र दानवेंच्या भेटीनं वेगवेगळ्या चर्चांना उधाण. कर्जमाफीसाठी 1,40,000 शेतकरी अपात्र, तर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2 दिवसात रक्कम जमा होणार. यंदाच्या वर्षीही गोविंदांना महायुतीची कवच कुंडलं. गोविंदांचा 10 लाखाचा सरकारी विमा निघणार. वर्ध्यात नागरिकांचं खड्ड्यात बसून चक्काजाम आंदोलन. आमदारांनी रस्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा स्थानिकांचा आरोप. डिसेंबरमध्ये बांगलादेशला परतण्याची शेख हसीना यांची घोषणा. बांगलादेशमध्ये तुरुंगात डांबलं जाण्याची भीतीही व्यक्त.